भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी हे. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. जावे पंढरीसी आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी. आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत. तुमच्या संत चरणासे, तुमच्या संत चरणासे, तुमच्या संत चरणासे, तुमच्या संत चरणासे. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदा, जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरं कंजने. सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करू पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे, शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरास्पीठ निलये सरस्वती नमोस्तुते. भजे व्रजेत मंडनम
समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजेत मंडनम रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा या न करावा अवघेर अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा संपदा सोहळा नावडी मनाला करीते टकळा पंढरीचा जावे पंढरसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेसाठी निवडलेला 3 चरणाचा अभंग विठ्ठल 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 आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की देव कोणाची वाट बघतो याचं उत्तर महाराज देतायत विठ्ठल 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 अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह याच्यामध्ये आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मी माझं परमभाग्य समजतो की 2ऱ्या वर्षी मलाही या ठिकाणी 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळते. काहीतरी गुरुबऱ्यांची सेवा केलेली असावी, ज्ञानोबराय तुकोबराय यांची सेवा केलेली असावी म्हणून या ठिकाणी परत येणं होतंय. म्हणून आपल्या सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी होतंय आणि ज्यांच्या माध्यमातून दर्शन होतंय अतिशय गोड व्यक्तिमत्व माझे जीवलग मित्र या परिसरातील एक वैभव जगद्गुरु तुकोबराय एक ठिकाणी असं म्हणतात आप तरे त्याकी कौन बराई और नको भलो नाम धराई. तुम्ही तरलात, तुम्हाला देव मिळाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात लय नाक उचलून बोलू नका. मग तुम्हाला देव मिळालाय, तुम्हाला चांगलं काहीतरी दिलंय, तुम्हाला चांगली कला देवाने दिली, तुम्हाला चांगलं गायन देवाने दिलंय ना, तर इतरांना सुद्धा ते गायन ते वादन तो देव मिळून द्या, नाहीतर जास्त बोलू नका. आप तरे त्याकी कौन बराई और नको भलो नाम धराई. तेजसजी आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठलबुवा घुले म्हणायचे चिखलात रोवलेला माणूस काढण्यासाठी चिखलात जावं लागतं, तसं इतरांना तारण्यासाठी गर्भवासाला यावं लागतं, तारत बसावं लागतं. आपण देव मिळवायचा आणि इतरांना देव मिळून द्यायचा. म्हणजे छान अशी गोड कला ज्यांच्याकडे आहे आणि त्या कलेचा आस्वाद हा परिसर, हा सगळा परिवार, आपला सगळा वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ हे सगळं त्यांची कला गोड अशी श्रवण करते. असे माझे जीवलग मित्र तेजसजी यांच्या चरणावरती नतमस्तक यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते, त्यांचे धन्यवाद. दुसरे आमचे मृदंगाचार्य
श्री हरिभक्तपरायण प्रतीक महाराज. प्रतीक महाराज गोड, त्यांच्या हातासारखा हात आहे महाराजांचा. आपलेही धन्यवाद. छान आपणही वाजवतायत, तुमचेही धन्यवाद. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद धनंजय महाराज आपल्याही चरणावरती नतमस्तक. आमचे दुसरे वारकरी निष्ठ जानकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावर नतमस्तक. आमचे संगीत विशारद हनुमंत महाराज लाटे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य वारकरी निष्ठ श्री हरिभक्तपरायण प्रकाश महाराज उपस्थित आहेत. सर्व परिसरातील तरुण मंडळी, सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी, विनेकरी बाबा, चोपदार काका या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे युवा कीर्तनकार विठ्ठल महाराज कावळे, आपलेही खूप खूप धन्यवाद. गोड अशी संवादिनीवरती साथ करतायत असे आमचे शिवाजी महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण आपल्या गेल्या वर्षीचं कीर्तन खूप महाराष्ट्रामध्ये गाजतंय. माझं कीर्तन, आपण सर्व कलाकार त्या कीर्तनामध्ये आहात. प्रत्येक प्रमाण, प्रत्येक चाल, प्रत्येक छोटी छोटी वाक्य ज्यांनी कैद केलीत असे आमचे छंद भक्तीचे मालक श्री मोहनजी यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे कीर्तन, गेल्या वर्षीचं कीर्तनसुद्धा ऐकायला मिळते. गोड व्यक्तिमत्व, हास्र व्यक्तिमत्व आणि त्यातले त्यात वारकरी संप्रदायाचं निष्ठेने काम करणारं व्यक्तिमत्व असे आमचे मोहनजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही धन्यवाद. सर्व पुरुष मंडळ, सर्व माता माऊल्या आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंग चिंतनेकडे वळतो. संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडी मनासे, कधी एकादशी आषाढी हे. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय भगवंत देव कोणाची वाट बघतो याचं चिंतन सांगतायत. ऐका, मृत्यू लोकामध्ये ऐका, देवाने आपली वाट बघावी असं काहीतरी आपण केलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं देवाने आपल्यावरती कृपा केली पाहिजे, प्रत्येकाला वाटतं देवाने आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण ऐका, कशा पद्धतीने देवाची सेवा केली पाहिजे, कशा पद्धतीने देवाकडे गेलं पाहिजे याचं गोड चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल देवाकडे आपल्याला जायचं असेल, देवाने आपली वाट पाहावी असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर ऐका, आपण जीवनामध्ये 3 गोष्टी केल्या पाहिजेत. महाराज किती गोष्टी? 3 गोष्टी. आणि ज्यांनी ज्यांनी या 3 गोष्टी केल्या ना त्यांचीच देवाने वाट पाहिली, त्यांचीच देवाने सेवा केली. महाराज त्यांचीच 3 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि ज्यांनी ज्यांनी या 3 गोष्टी केल्या त्यांचीच देवाने सेवा केली, त्यांचीच देवाने वाट पाहिली. आणि ज्यांनी ज्यांनी या 3 गोष्टी केल्या नाही ना, याच्या अगोदरही त्यांची देवाने वाट नाही पाहिली, याच्या अगोदरही नाही पाहिली, आताही पाहत नाही आणि इथून पुढंही कधी पाहणार नाही. महाराज हो, मग कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? प्रत्येकाने केल्या पाहिजेत, प्रत्येकाने. मग तो कोणत्याही भागाचा असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, तो कोणत्याही वर्णाचा असू द्या, तो कोणत्याही क्षेत्राचा असू द्या, आणि ऐका, तो कोणत्याही आश्रमाचा असू द्या. प्रत्येकाने या 3 गोष्टी केल्या पाहिजेत. कशा करता? त्या देवाकरता प्रत्येकाने केल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? खूप महत्त्वाच्या आहेत. ऐका, लक्ष द्या. खूप महत्त्वाच्या 3 गोष्टी. पहिली गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसाने चांगल्या माणसाची संगती केली पाहिजे. आपल्याला वाटतंय काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी चांगलं आपल्याकडून घडलं पाहिजे. जाऊ द्या, आपल्याला
देवाची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला चांगल्या माणसासोबत राहावं लागेल, चांगली संगती आपल्याला करावी लागेल पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला देवाकडे जायचे तर आपल्याला स्नेह बाजूला ठेवावा लागेल, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, त्या देवावरती, त्या भगवंतावरती आपल्याला नितांत निष्ठा ठेवावी लागेल. विठ्ठल विठ्ठल देव आपली वाट पाहावी असं वाटत असेल तर या 3 गोष्टी कराव्या लागतील. संगती चांगल्या माणसाची करायची, स्नेह बाजूला ठेवायचा आणि निष्ठा देवावरती ठेवायची. संगती चांगल्या माणसाची करायची. ज्ञानोबा म्हणतात, तरी धरावा ऐसा संगू, जेने पोखे सात्विक लागू. अशा माणसाची संगती करायची जेणेकरून आपला सत्वगुण वाढीला लागला पाहिजे. हो, चांगल्या माणसामध्ये बसायचं आणि चांगल्या माणसामध्ये उठायचं. हो, का? कारण आपला जन्म ज्या देशामध्ये आहे ना, त्या देशामध्ये जन्म होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. महाराज म्हणतायत ना, भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. आपण खूप पुण्य केले की आपल्याला हा मनुष्य देह भेटलाय, त्याच्याही पेक्षा आपण खूप पुण्य केले की तो नरदेह आपल्याला भारतात भेटलाय. आणि याच्याही पेक्षा आपण खूप पुण्य केले की तो नरदेह आपल्याला महाराष्ट्रामध्ये भेटलाय. आणि याच्याही पेक्षा पुण्याची भाग्याची गोष्ट सांगू मी आपल्याला, नरदेह भेटणं ही गोष्ट जशी पुण्याची भाग्याची आहे ना, त्याहीपेक्षा श्री संत ज्ञानेश्वर महाराज झाल्यानंतर, जगद्गुरु तुकाराम महाराज झाल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज झाल्यानंतर, धर्मवीर संभाजी महाराज झाल्यानंतर आपल्याला जन्म मिळालाय. आपण आणखी भाग्यवान आहोत महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, हो जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास, जेथे हरीचे दास जन्म घेती. खूप भाग्यवान मंडळी आहोत. ही सर्व संत मंडळी झाल्यानंतर आपल्याला जन्म मिळालाय. विठ्ठल विठ्ठल भाग्यवान मंडळी आहोत म्हणून आपण चांगल्या माणसाची संगती करायची. महाराज लोकमान्य टिळकांना विचारलं, लोकमान्यजी आपण खूप श्रीमंत आहात, तुमचा खूप चांगल्या कुळामध्ये जन्म आहे, तुम्ही खूप चांगलं काही करू शकता, याच्याही पेक्षा श्रीमंत होऊ शकता, पण तुम्ही या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी एवढे कष्ट का सहन करताय, का जेलमध्ये राहताय? त्यांनी सांगितलं, मी माझ्या जीवनामध्ये चांगल्या माणसाला आदर्श मानला. विचारलं त्यांना, कोणाला तुम्ही आदर्श मानलं, कोणाला तुम्ही चांगलं मानलं? ते म्हणतात, राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. आपल्याला मोठं बनायचंय, आपल्याला मोठं काहीतरी करायचंय, आपल्याला चांगल्या माणसाची संगती करावी लागेल. विठ्ठल विठ्ठल पतन उद्धार संघाचा महिमा, 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 पतन उद्धार संघाचा महिमा. त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी, संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी, पतन उद्धार संघाचा
येता का नाही तुम्ही आळंदीला पंढरपूरला? हां, कोण कोण येतंय वरती हात करा बरं. 1 2, वा वा वा, सगळे येतात की महाराज. जर आपल्याला आळंदीला पंढरपूरला जर जायचं असेल ना, तर चांगल्या माणसासोबत, चांगल्या वारकऱ्यासोबत आळंदीला पंढरपूरला यायचं. का? 3 गोष्टी सहज होतात. पहिली गोष्ट, आषाढीला कार्तिकीला जर तुम्ही आळंदीला आलात तर राहीला सहजासहजी जागा मिळत नाही. पण चांगल्या माणसासोबत गेलात की प्रवीण महाराजांचं घर कुठे, विठ्ठल महाराजांचं घर कुठे, चांगला मठ कुठे, चांगली धर्मशाळा कुठे, हे त्याला माहीत असतं. म्हणून काय होतं, राहीला चांगली जागा मिळते महाराज. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला माहीत असतं कोणता चांगला फळ आहे, कुठं चांगली पंगत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत गेल्यानंतर खायला खायला चांगलं मिळतं. ल्यावे खावे बरे असावे सदैव, खायला चांगलं मिळतं. दुसरी गोष्ट, पण ऐका तेजसजी, मी याच्याही पेक्षा पुढं जाऊन सांगतो, ऐका. अहो, राहीला कधीही चांगलं मिळेल, खायला कधीही चांगलं मिळेल, पण चांगल्या माणसासोबत गेल्यानंतर ऐकायला चांगलं मिळतं. हो, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, 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 श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव. अजून एक गोड भजन सांगू तुम्हाला. निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. ओ निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. ऐका ऐका, किती गोड भजन ऐकायला मिळतं चांगल्या माणसासोबत गेल्यानंतर. निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. 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 आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. देव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. मुक्ताबाई. वा वा. हे भजन आहे ना, हे भजन हे आमचे गुरुवर्य श्री गुरु नरेशजी बाबा ठाकरे यांचं भजन आहे. किती गोड भजन आहे का ना. चांगल्या माणसासोबत राहिल्यानंतर असं चांगलं मिळतं. नाहीतर मग आंधळ्याची वरात आणि बाहेर याच्या घरात.
तुम्हाला काय चाललंय कळाय ना, आम्ही काय म्हणतोय आम्हाला कळाय ना महाराज. चांगल्या माणसासोबत गेल्यानंतर चांगलं ऐकायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याला काहीतरी चांगलं करायचंय, म्हणून चांगल्या माणसासोबत राहायचं, चांगल्या माणसाला आदर्श म्हणायचं. चांगल्या माणसाला आदर्श मानलं की सगळं चांगलं होतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपण स्नेह बाजूला ठेवायचा. आपल्याला देवाची भेट घ्यायची, आपल्याला देवाची कृपा प्राप्त करायची, आपण स्नेह बाजूला ठेवायचा. स्नेह घेऊन जर आपण भगवंताकडे गेलो ना, तर भगवंत आपल्याला सहजासहजी स्वीकारत नाही महाराज. स्नेह घेऊन जर आपण परमार्थ करत असाल, बघा ना, आत्तापर्यंत ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या परिवारामध्ये आपल्याला आपल्या वडिलांचं नाव माहिती, आपल्या आजोबाचं नाव माहिती, आपल्या पंजोबाचं, बोला की, पंजोबाचं माहीत असेल सहजासहजी, पंजोबाचं, निपड पंजोबाचं माहिती आहे का? तिकडं वरती हात केलाय का? ढोपर पंजोबाचं, इकडं माझ्याकडे बघा, ढोपर पंजोबा, खापर पंजोबा, डापर पंजोबा, आपर पंजोबा नाही माहीत? म्हणजे ही माणसं आपल्याकडची नव्हती का? आपल्याकडची होती ना महाराज, आपल्याच घरातली होती. पण यांची नावं आपण का विसरलो? ऐका, यांनी फक्त स्वतःचा विचार केलाय. आपलं चांगलं असलं पाहिजे, आपल्याच घराचं चांगलं असलं पाहिजे, आपल्याच परिवाराचं चांगलं असलं पाहिजे. ऐका, असं ज्या व्यक्तीला वाटतं ना, त्याचंच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहणार नाही. जे रक्त फक्त स्वतःचा विचार करतं, जे रक्त फक्त स्वतःच्या परिवाराचा विचार करतं, त्याला त्याचंच रक्त विसरल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका, जे रक्त या मातीचा विचार करतं, जे रक्त या धर्माचा विचार करतं, जे रक्त या देवाचा विचार करतं, त्याचं सौभाग्य आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत लोक त्यांना विसरणार नाहीत. हो, आपण फक्त आपलाच विचार करतो. आपला असा चांगला मुलगा असला पाहिजे, कसा असला पाहिजे, खूप छान असला पाहिजे, असा राजबिंड आपला मुलगा दिसला पाहिजे, कसा दिसला पाहिजे, खूप सुंदर दिसला पाहिजे. गावातल्या सगळ्या मुलांपेक्षा आपला मुलगा कसा असला पाहिजे, कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. अशी मोठी गाडी त्याच्याकडे असली पाहिजे, असा मोठा बंगला त्याच्याकडे असला पाहिजे. असं आपल्या पहिल्या मुलाला सगळं त्याचं चांगलं असलं पाहिजे. कोणाचं? पहिल्या मुलाचं. आपल्या दुसऱ्या मुलाचं सुद्धा कसं असलं पाहिजे? चांगलं असलं पाहिजे. त्याच्या शेजारीसुद्धा दुसऱ्या मुलाचा बंगला, दुसऱ्या मुलाची गाडी, त्याचं चांगलं असलं पाहिजे. त्याच्या शेजारी तिसऱ्या मुलाचं सुद्धा चांगलं, बोला की, झोपलात की काय तुम्ही? त्याचंसुद्धा चांगलं असलं पाहिजे. त्याच्या शेजारी चौथ्या मुलाचा बंगला असला पाहिजे, त्याचंसुद्धा चांगलं असलं पाहिजे. त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे. का? तिथं जास्त काम नसतं. तिथं चौथ्या मुलाचं सुद्धा चांगलं असलं पाहिजे. त्याच्या शेजारी पाचव्या मुलाचा बंगला असला पाहिजे, त्यालासुद्धा चांगलं पद पाहिजे, मोठं पद पाहिजे, त्याचंही चांगलं असलं पाहिजे. त्याच्या शेजारी सहाव्या मुलाचा बंगला असला पाहिजे, त्याचंही सगळं त्याचं काय असलं पाहिजे? चांगलं असलं पाहिजे. त्याच्या शेजारी सातव्या, बास की आता, ऐका, सगळं आपलं चांगलं असलं पाहिजे, आपल्याच रक्ताचं चांगलं असलं पाहिजे. आपण फक्त स्नेहाचा विचार करतो. ऐका, आपलं रक्त आपल्या रक्ताला विसरल्याशिवाय राहणार नाही, आपणच त्याला विसरतो. पण ऐका, जे रक्त या संस्कृतीचा विचार करतं, जे रक्त या मातीचा विचार करतं, जे रक्त या देशाचा विचार करतं, त्याचं सौभाग्य आहे की त्याचं रक्त त्याला विसरल्याशिवाय, त्याला सौभाग्य आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत लोक त्यांना विसरणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्नेहाचा विचार करतो. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही जर असं स्नेहाचा विचार करत असाल
तर महाराज म्हणतायत वासना धरी ती कृष्णा विन काही, वासना धरी ती कृष्णा विन काही, वासना धरी कृष्ण बिन काही, वासना धरी कृष्ण बिन काही, शेन केला तेहे साधनांचा, शेन केला ती साधनांचा, सिंह केला तिने साधना, सिंह केला तिने साधनाचा, शेन केला तीही साधनांचा. आपण जर वासना धरून परमार्थ करू, आपण स्नेह धरून जर परमार्थ करत असाल, आपल्याला त्या देवाची भेट कधीही होणार नाही. आपल्याला रावणाचं नाव माहिती आहे? रावणाचं किती संपत्ती होती रावणाकडे, किती स्नेह धरून माणसं परमार्थ करतात. ऐका, माणसाला कशाचा अहंकार आहे, माणसं किती अहंकार धरतात, किती सत्तेचा अहंकार, किती किती पैशाचा अहंकार. ऐका, आत्तापर्यंत जगद्गुरु तुकोबरायच्या गाथामध्ये कोणाच्या संपत्तीचं वर्णन आलं नाही, पण एका व्यक्तीच्या संपत्तीचं वर्णन आलंय. कोणाच्या? रावणाच्या. किती संपत्ती होती. लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं माता माऊल्यांनो शुद्ध कांचनाची रावणाची होती. किती कोटी? कसं किलो सोनं आहे आता? किती कसं किलो आहे महाराज? किलोवर नाही तोळ सोनार आहेत. वा वा वा. किती? अहो किलोवर नाही तोळ्यावर बोला. किलोवर कुठं बोलताय तुम्ही? अशी घरं रावणाची सप्तकोटी. 7 कोटी होती महाराज. हिशोब करताय काय? किती कोटी होती? 7 कोटी. आहे का एखाद्याचं घर सोन्याचं? आहे का एखाद्याचं नाव रावण? रावण आहे का कोणी? नाही महाराज. अहो संपत्तीचं वर्णन सगळ्यांनी सांगितलंय, पण सत्ता किती होती रावणाची? लक्ष द्या. साधू संतांनी वर्णन केले. इंद्रबारी, वा, इंद्रबारी चंद्रछत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधी तेथ करी दळण कांडन, अश्विनी कुमार दोन्ही, परिमल द्यावे श्रेयस लागोनी, विलंब होता अर्धाक्षणी, दासी धावुनी धुमसती, मैराळ देव कानडे, करते राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दाविते जयाकडे, तो चिरोकडे बुकाडी, नवग्रहाची पिडा गाडी, ते रावणे घातली बांधवडी, पायी घालोन या बेडी, पायरी तळी अडकविले, विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाढे, चहुकडे ओळतसे. आली का लक्षात? एवढी सत्ता होती महाराज. आता ऐका, इंद्रबारी चंद्र छत्रधरी. इंद्र चंद्र छत्र धरण्याचं काम करत होती. यम पाणी वाहे घरी. यमदैवता काय करत होती? पाणी वाहण्याचं काम करत होती. यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधी तीर्थ करी दळण कांडन, विधी निषेध दळण कांडन, अश्विनी कुमार दोन्ही, परिमल द्यावे श्रेयस लागोनी. अश्विनी कुमार तिथल्या स्त्रियांना फुलं देण्याचं काम करत होते. विलंब होता अर्धाक्षणी, दासी धावुनी धुमसती. जर फुलं द्यायला किती क्षण? किती? अर्धा क्षण जर उशीर झाला, दासी धावुनी धुमसती. काय वर्णन नाही महाराज. पुढं ऐका. मैराळ देव कानडे, करते राक्षसांच्या दाड्या खाडे. खंडोबारायाकडे कोणतं काम होतं? करते राक्षसांच्या दाड्या खाडे, दाढी करण्याचं काम करत होते. आणि पुढं ऐका.
आरसा न दाविते जयाकडे, तोची रोकडे बुकाडी. दाढी कशी झाली? आरसा जर दाखवला नाही तर महाराज बुक्का उघडायचे. कोण? राक्षस. तोची रोकडे बुकाडी, नवग्रहाची पिडा गाडी, ती रावणे घातली बांधवडी, पायी घालून या बेडी, पायरी तळी अडकविले. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या त्या सिंहासनावरती जाण्यासाठी. ऐका, ज्याची सगळ्यात अगोदर पूजा करतो ना आपण, त्याच्याकडे कोणतं काम होतं, कोणतं होतं? ऐका, विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाढे, चहूकडे ओळतसे. गणपती बाप्पा गाढवण्याचं काम करत होते. सत्ता एवढी आहे का आत्ता कोणाची? संपत्ती एवढी नाही महाराज. एवढी संपत्ती, एवढी सत्ता, पण ऐका, रावणाने फक्त स्वतःचा विचार केला. रावणाचं नाव सुद्धा कलियुगात कोणी घेत नाही. आपण जर स्नेह धरून परमार्थ करत असाल तर रावणाचं वाटोळं झालं. आपलं काय घेऊन बसलंय महाराज? हो, कुठं 1 BHK, कुठं 1 RK, कुठं घेऊन ठेवणार आहे ते? हो महाराज, विचार करा. स्नेह धरून जर आपण परमार्थ करत असाल तर आपण परमार्थ नाही केला, आपण त्या देवावरती शीन करून ठेला. विठ्ठल विठ्ठल आणि याच्याही पेक्षा एक प्रमाण सांगतो. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. 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 देखत देखत नातू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाठी भयाले मोठे बाबा. उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे. काय गोड प्रमाणे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे बाबा. उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे. स्नेह धरून आपण परमार्थ करतो, स्नेह धरून त्या देवाकडे जातो. तो देव आपली सेवा घेत नाही. विठ्ठल 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 स्नेह देऊन धरून कधी परमार्थ करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट ऐका, आपल्या मातीवर, आपल्या देशावर आणि आपल्या देवावर आपण नितांत निष्ठा ठेवायची. पहिली गोष्ट, चांगल्या माणसाची काय करायची? संगती करायची. दुसरी गोष्ट, स्नेह धरून कधी परमार्थ करायचा नाही. आपण स्नेह धरून परमार्थ करतो. आपल्याकडे नारळ किती रुपयाचं आहे? नारळ 40 रुपयाला. आपण 60 रुपयाला धरू. किती रुपयाला? स्नेह धरून किती माणसं परमार्थ करतात? किती रुपयाला नारळ? 60 रुपयाचं नारळ. किती स्नेह धरून परमार्थ करतात? ऐका सर्वजण, लक्ष द्या माझ्याकडे. का आपल्याला देवाची आपल्यावरती कृपा होत नाही? का आपल्याला देव प्रसन्न होत नाही? देव आपली का वाट पाहत नाही? 60 रुपयाचं नारळ, 50 रुपयाचं नारळ. ऐका, त्याच्यानंतर एक 40 रुपयाचा प्रसाद मिळून किती रुपयाचा झाला?
100 रुपयाचा घेतला महाराज. आपण घेतल्यानंतर आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर नारळ फोडतो, प्रसाद वाहतो आणि देवाकडे नमस्कार करतो आणि देवाला म्हणतो, देवा माझं चांगलं कर होऊ दे, माझं चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये बोला की, किती रुपयामध्ये? 100 झोपल्या काय तुम्ही? किती रुपयामध्ये? 100 रुपयामध्ये. एवढ्यावर माणसं थांबायला तयार नाहीत, एवढ्यावर माणसं थांबायला तयार नाहीत. देवा माझं चांगलं होऊ दे, देवा माझ्या लेकरांचं चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये? 100 शिवाजी महाराज किती? 100 रुपयामध्ये. एवढ्यावर सुद्धा थांबायला तयार नाहीत. देवा माझं चांगलं होऊ दे, माझ्या लेकरांचं चांगलं होऊ दे, माझ्या लेकरांच्या लेकरांचं सुद्धा चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये? 100 म्हणजे नातवाचं हो, काय होऊ दे? चांगलं होऊ दे. 100 रुपयामध्ये. किती रुपयामध्ये? एवढे तर बिनलाजीत महाराज आपण. 100 रुपयामध्ये एवढी मागणी आपण देवाकडे करतो. कशाला देव प्रसन्न होईल आपल्याकडे? ऐका, निष्ठेने श्रद्धेने जर आपण इथं येऊन बसलात ना, किती गोड वातावरण केलं या मंडळींनी. या परिसरामध्ये एक एक गुणवान तयार करायचा म्हटलं ना, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तेजसजी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वरकड कोठे काही आणि एक आहे एक नाही. हां हां वाह काय म्हणतात? वरकड कोठे काही, एक आहे एक नाही. एखाद्याकडे कला असेल पण सादरीकरण जमत नाही. हा, एखादा सादरीकरण चांगलं करत असेल तर भांडवल कमी पडते. हा, एखाद्याकडे दोन्ही गोष्टी असतील पण वाजवताच येत नाही महाराज. कोणता बोल कुठं वापरायचा हे मेळच लागत नाही. अजून वह्याची वह्या भरल्यात महाराज, पण कळत नाही महाराज. सहजासहजी होत नसतं. पण काय मंडळी, तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. तेजसजी आपल्या आईवडिलांनी काहीतरी पुण्य केलेलं असावं म्हणून त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हे सगळं काही चांगलं आपल्याला करायला मिळते आणि तुम्हाला ऐकायला मिळते. हो, यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा, सर्वांनी वाजवा. हे खरं, हा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हो, म्हणून श्रद्धा ठेवायची, निष्ठा ठेवायची. पण आपली निष्ठा सहजासहजी दिसत नाही आपल्या देवावरती, आपल्या मातेवरती दिसत नाही महाराज. ऐका, का म्हणतोय मी असं? अहो, एक वाक्य आपण 2-4 वर्षापूर्वी, मला वाटते 2 वर्षापूर्वीच आपण एक वाक्य ऐकलं. सगळ्यांनी वाक्य ऐकलं. कोणतं वाक्य? इतकं 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 खाली येऊन तो माणूस बोलला. आपल्याला सगळ्यांना माहिती, पण आपण एवढे एवढे सहन करतोय. किती सहन करतोय? तो माणूस बोलला. काय बोलला? आपल्या प्रभू रामचंद्रावरती बोलला. इतकं खाली येऊन बोलला. आपण सर्वांनी ते वाक्य ऐकलं आणि सर्वांनी ते सहन केलं. काय म्हटला तो माणूस? ऐका, तो म्हटला, तुमचा प्रभू राम हा मांसाहारी होता. म्हटला का नाही? आणि आपण सहन केलं का नाही? ते प्रत्येकाने सहन केले. आजही आपण यूट्यूबला गेलात तर ते वाक्य ऐकायला मिळेल. अहो, प्रत्येक गल्लीतून, प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून असा मोर्चा निघायला पाहिजे होता. का बोलला? कशासाठी बोलला? असं कोणी बोलत असतं का? एवढ्या खाली येऊन आपण अजूनही ते सहन करतोय. का सहन करतोय? आपल्या मातीवरती, आपल्या देवावरती, आपल्या देशावरती आपली निष्ठा नाही राहिली महाराज. हो, धर्म तो न कळे आणि धर्म तो न कळे काय झाकील डोळे, काय झाकील काय झाकिले डोळे. आपल्या मातेवर, देशावर आपली निष्ठा नसेल, देवावर निष्ठा नसेल तर आपल्याला कोणतंही फळ मिळणार नाही. ऐका, किती निष्ठा होती महाराज. आपल्याला अगोदर सगळा जुना इतिहास आपल्याला ऐकावा वाटतो.
कधीही आत्तापर्यंत जेवढं काही निष्ठावंत भाव, तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी पंढरी राव पाहिजे तो. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर निष्ठेने श्रद्धेने जर काम केलं तर नक्कीच त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. पण आपण निष्ठाही ठेवत नाही, आपण स्नेह बाजूला ठेवत नाही, आपण चांगल्या माणसाची संगती करत नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, आपल्याला देव कधी आपल्याला भेटणार नाही, पण वाट तरी कशाला बघल. साधू संतांनी देवाची संगती केली, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. आणि स्नेह किती बाजूला ठेवला. ऐका, कोपला पाटील गावीची हे लोक हो, आता मज भिक कोण घाली. कोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भिक कोण घाली. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे हो, गावात रहावे कवन्या बळे. कोपला पाटील गावीचे हे लोक निष्ठेने श्रद्धेने परमार्थ केला. म्हणून हे आज आपल्याला सगळं ऐकायला मिळते, बघायला मिळते. किती त्रास दिला साधू संतांना, कोणी दिला त्यावेळेसच्या समाजकंटकांनी किती त्रास दिला महाराज. अहो, छोट्या जनाबाईला सुद्धा त्रास दिला, किती त्रास दिला. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देते सुळावर. कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. छोट्याशा जनाबाईवर महाराज या समाजाने आळ घेतला. कशाचा? चोरीचा आळ घेतला. तरी सुद्धा जनाबाईने समाजाला दोष दिला नाही, जनाबाईने त्या देवाला आवाज दिला. एक एक समाजाला दोष दिला नाही, जनाबाईने त्या विठाबाईला आवाज दिला. माझे पंढरीचे आईरा हो, माझे पंढरीचे माझे पंढरीचे आईरा, माझे पंढरीचे भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी
त्रास दिला, पण जनाबाईने त्या देवाला सोडलं नाही. जनाबाईने त्या देवाला आवाज दिला, एग एग विठाबाई माझी पंढरीची आई. साधू संतांनी निष्ठेने परमार्थ केला महाराज. हो, स्नेहसुद्धा बाजूला ठेवला आणि निष्ठेने परमार्थ केला. किती त्रास दिला ज्ञानोबारायला, किती त्रास दिला. अहो, ज्या वेळेस समाजकंटकांनी ज्ञानोबारायच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं ना, देहांत प्रायश्चित्त असे जे बोलिले, ऐसे सांगितले, ऐसे म्हणितले सांगितले. देहांत प्रायश्चित्त असे जे बोलिले. ज्ञानोबारायच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं. याच्यावर सुद्धा त्रास कमी नाही झाला, याच्यावर सुद्धा समाज थांबला नाही. त्यावेळेस ज्ञानोबारायची झोळी, ज्ञानोबाराय आळंदीला झोळी घेऊन जायचे. काही मधुकरी यायची, काही कोरडा शिधा यायचा. ऐका, त्या शिद्यावर त्या झोळीमध्ये ज्ञानोबारायच्या माती टाकायचे. खाली जे पीठ पडतं ना, खाली जो शिधा पडतो ना, त्याच्यावर काठी फिरवायची. का? त्याने तो शिधा परत भरला नाही पाहिजे, भरला नाही पाहिजे. इतका त्रास दिला. ज्ञानोबाराय ज्यावेळेस सिद्ध बेटात यायचे ना, अहो आम्ही त्या भूमीमध्ये राहतो तेजीची. काय भूमीला, अहो असं वाटतं त्या भूमीतून जाताना कधीतरी आपण जर आळंदीला गेलात ना, त्या भूमीला आपलं डोकं लावा, त्या भूमीला, त्या भूमीची माती आपल्या मस्तकी लावा. कारण त्या भूमीमध्ये ज्ञानोबाराय राहिले. त्या भूमीमध्ये जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितलं एक ठिकाणी असं. काय सांगितलं? अहो, त्या भूमीमध्ये ज्ञानोबाराय राहिल्यानंतर किती पवित्र होती ती भूमी. आणि त्या समाजकंटकाने इतका त्रास दिला, किती त्रास दिला. ती झोळी सिद्ध बेटात गेल्यानंतर 5 वर्षाची मुक्ताई वाट पाहायची. ओ झोळीची, दादा येईल आता, मला भूक लागली आहे, मला जेवण करायचं आहे, येईल दादा, येईल दादा. वाट पाहायची मुक्ताई. आणि झोळी ठरल्याप्रमाणे मुक्ताईच्या जवळ गेली ना, झोळीत पाहायची, झोळीत काहीच नसायचं. आणि समोर पाहिलं तर समोर दादाही नसायचा. कुठं गेला असेल? पाहिलं इकडं तिकडं, उघडी होती ताटी, आता बंद दिसते. आणि ज्या वेळेला ताटी बंद दिसते ना, त्यावेळेला मुक्ताई त्या झोपडीच्या खिडकीतून पाहते. काय पाहते? ज्ञानोबाराय बसलेले. नुसते बसलेले नाहीत, ज्ञानोबाराय गुडघ्यामध्ये आपलं डोकं ठेवून रडतायत. का रडतायत? कारण या समाजाने ज्ञानोबारायला त्रास दिला. त्यावेळेस मुक्ताई म्हणते, दादा रडू नको रे दादा, ऐक ना दादा, अरे मी तुला जेवण नाही मागणार रे दादा, आज मी पाणी पिऊन माझं पोट भरेन रे दादा, पण ऐक ना दादा, रडू नको. का रडू नको? देऊ दे रे त्रास, पण आपण पाणी पिऊन आपलं पोट भरू रे दादा, पण रडू नको. ऐक ना दादा, आई वडील गेल्यानंतर आम्ही तुमच्याकडे रडलो रे दादा, तुमच्याकडे हट्ट केला रे दादा, आम्ही तुमच्याकडे बघून जगलो रे दादा. ऐक ना दादा, रडू नको, जाऊ दे, जाऊ दे दादा. लोकांनी त्रास देणं हे लोकांचं काम आहे आणि साधूने सहन करणं हे साधूचं काम. विश्वरागे झाले विश्वरागे
मुक्ताबाई ज्ञानोबरायला म्हणते, विश्वरागे झाले वणणे, संते सुखे व्हावे पाणी, समाजाने त्रास दिला तरी सुद्धा त्या देवाला सोडलं नाही, निष्ठेने त्या देवाला आपलंसं केलं, स्नेह किती सुद्धा बाजूला ठेवला आणि संगती सुद्धा त्या देवाची केली. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी ज्ञानदेव भगवान की जय. महाराज जगद्गुरु महाराज की जय. महाराज शिवाजी महाराज की जय. संगती सुद्धा चांगल्या माणसाची केली साधू संतांनी आणि स्नेह सुद्धा बाजूला ठेवला आणि निष्ठा सुद्धा त्या देवावरती ठेवली. परिणाम काय झाला त्याची वाट पाहे पांडुरंग, त्याची वाट पाहे पांडुरंग त्याची वाट पाहे. पांडुरंग त्याची वाट पाहे. म्हणे आईचे अर्थ जागे मनी. तुका म्हणे ऐसे अर्थ जागे मनी. त्याची चक्रपाणी वाट पाहे. त्याची चक्रपाणी त्याची चक्रपाणी वाट पाहे. विठोबा रखुमाई जय विठोबार गोमाता. जय जय विठोबार गोमाता. टाळी टाळी सर्वांनी टाळी टाळी. विठोबार गोमाये. विठोबार गोमाई. विठोबार गोमाई. जय विठोबार गोमाई. जय विठोबार गोमाई. जय विठोबार गोमाई. जय विठोबार घुमाई. 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 हा हा विठोबार घुमाई. जय विठोबार घुमाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. महाराज शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. ढोबार 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 घुमाई. ढोबार घुमाई. ढोबार घुमाई. हा 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 हा. करी. ढोबार घुमाई. 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 ढोबार ढोबार ढोबार. टाळी टाळी. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाही. कोणाची वाट पाहतो? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संपदा सोहळा
नावडे मनाला संसारिक सुखासाठी आपण रोज प्रयत्न करतो, रोज धावपळ करतो ना, तेच सुख जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्हाला आवडत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला. मग काय आवडतं? करे ते टकळा पंढरीचा. रोज आम्हाला त्या पंढरीला जावं वाटतं. का जावं वाटतं? कशासाठी जावं लागतं? आपण ज्याच्यासाठी रोज धावपळ करतोय ना, ती वस्तू, ती व्यक्ती कुठपर्यंत आपल्या सोबत येणार आहे? कोण कोण कुठपर्यंत सोबत येणार आहे? एका हिंदी कवीने सांगितले. कोण कोण कुठपर्यंत आपल्यासोबत. लक्ष आहे तुमचं माझ्याकडे. कोण कोण कुठपर्यंत सोबत येणार आहे? ऐका. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक. मित्र कंपनी. मित्र आहेत का नाही तुम्हाला? हा, मित्र ढीगभर आहेत महाराज. हा, किती? मला आमचे गुरुजी म्हटले, म्हणजे मी गुरुजींना विचारलं, गुरुजी म्हटलं मी रोज कीर्तन करतोय, रोज बोलतोय, रोज कीर्तनात बोलतोय, लोक सुधरत असतील का? काय विचारलं? लोक सुधरत असतील का? गुरुजी म्हटले हे बघ प्रवीण, लोक सुधरू का नाही सुधरू, पण तू सुधारला पाहिजे म्हटलं. आहे की नाही? अहो साधू संतांच्या वचनाने कथनी पठनी करूनी काय आणि वाचोनी रहनी वाया जाय. आपण सुधरायचं, लोकाच्या नादी लागायचं नाही महाराज. हो, रोज 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 कमीत कमी माणसांनी 2-3 तास तरी त्या देवाचं भजन. 2-3 तास. हा, झोपले काय तुम्ही? किती? 2-3 तास. एवढं कुठं भजन असते होय? हा, आमचा एक मित्र मला म्हटला, गुरुजी 2-3 तास कुठं भजन असते होय? आणि एवढं भजन केल्यानंतर जर विमान आलं तर? हा, 2-3 तास नाही करायचं महाराज. कमीत कमी 5 मिनिटं तरी द्या देवाचं भजन करायचं. सांगत होतो मी, त्या हिंदी कवीने सांगितले, मित्र कंपनी कुठपर्यंत सोबत आहेत. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक. खिशामध्ये जोपर्यंत खळखळाट आहे तोपर्यंत मित्र कंपनी. नदीला जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्या नदीला महत्व. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक. अर्धांगनी रहेगी तो केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे उस मशान तक. बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक. ओ इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी. हरि के भजन बिन अकेला रहेगा. रे मनी 2 दिन का मेला रहेगा. कायम न जग का झमेला रहेगा. इससे तो आगे. रोज कमीत कमी 5 मिनिटं त्या देवाचं भजन करायचं. ज्याच्यासाठी आपण धावपळ करतोय ना, तेच सुख जगद्गुरु तुकोबरायांना आवडत नाही. हो, संपदा सोहळा नावडे मनाला. करीते टकळा पंढरीचा. तुझा ना भरोसा न माझा भरोसा. वो जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर. नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसावो. जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागे, कधी लागे, कधी लागेल रे वेड्या तुला वो गुढी अभंगाची. बघून घे सावळी
मूर्ती आता त्या पांडुरंगाची. तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कुणाचे सांगल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलाल सावो जग हे कुणाचे सांगल्या माणसा. कधी लागेल रे वेळा लावो गोडी अभंगाची. गेल रे वेळा लावो गोडी अभंगाची. ते जे वाजवायला असले की माझा असा ऊर भरून येतो महाराज. काय काय म्हणून किती म्हणून. लय गोड महाराज, लय गोड. कधी लागे मला सांगा, आपल्याला देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? बोला की. लग्न झालेत का सगळ्यांची? लग्न हा ज्याचे लग्न झाले त्यांनीच सांगा महाराज. हा होय विठ्ठल महाराज. कुठं बरं वाटतंय? आता आवाज कमी आला महाराज. विठ्ठल महाराज, तेजस महाराज आमचा एक मित्र म्हटलं मला, काय अक्षता पडायच्या अगोदर सगळं काही करून घ्यायचं, म्हणजे चांगलं शिकून घ्यायचं, चांगली कला शिकायची, नंतर काही होत नसते. विठ्ठल महाराज नाव सांगतो तुम्हाला नंतर गाडीमध्ये. तो म्हटला असं म्हटला, गुरुजी जरा आता खायचे जरा वांदेच आहेत, मी काय करतो लग्न करतो. म्हणलं बरं. मग लग्न झाल्या होत नसतंय रे बाबा, अगोदरच नाही म्हटला. माझं लग्न झाल्यानंतर मी काय करणार, सकाळी 5 वाजता उठणार, 5 ते 8, 9 वाजेपर्यंत रियाज करणार. म्हणलं बरं. किती वाजेपर्यंत? 9 वाजेपर्यंत रियाज करणार. 9 वाजता मस्त 8 वाजता उठणार, आंघोळ करणार, नाश्ता करणार. नाश्ता झाल्यानंतर 10 वाजता रियाजला बसणार की 11-12 वाजेपर्यंत रियाज करणार. म्हणलं बरं. मग दुपारचं जेवण केल्यानंतर मग मी आराम करणार. मग परत 3 वाजता उठणार, असा तंबोरा घेणार, असा स्वर लावणार, असा छान स्वर लावणार. मग 3 ते असं 7 वाजेपर्यंत रियाज करणार. म्हणलं बरं. मग 7 वाजता रियाज झाल्यानंतर चहा घेणार, मंदिरात, असं ते लय वजनात सांगायचं मला. मग मी मंदिरात जाणार, दर्शन घेणार, आरती होईपर्यंत थांबणार. म्हणलं बरं. मग महाराज त्याचं लग्न खरंच त्या वर्षी झालं. लयच मनाव घेतलं होतं त्यानं. लग्न झालं महाराज. जसं लग्न झालं तसं मला आत्तापर्यंत दिसलाच नाही कुठं गेलाय. दिसलाच नाही महाराज. तो काही होत नसते. कुठं बरं वाटतंय मग? देवाच्या दारात बरं वाटतंय का नाही? मग 12 वाजेपर्यंत कीर्तन, 12 वाजेपर्यंत नाही महाराज. 12 वाजेपर्यंत तुम्ही इथं थांबणार नाही. आपण जास्त वेळ इथं बसणार नाही. पण आपण एक काम करू शकतो. आपण देवाच्या दारात जास्त वेळ बसू शकत नाही, पण एक काम करा. काय करा? आपण आपल्या घराच्या दारालाच देवाचं दार बनवायचं. गोड 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 ज्या स्थितीमध्ये असाल ना, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मला सांगा, आपल्याला देव पाहिजे का देवाची कृपा पाहिजे? देवाची कृपा. देवाची काय पाहिजे? कृपा पाहिजे ना. देवाच काय करायचं आपल्याला, आहे की नाही? त्याचं तिकडं काही काळं तोंड होऊन त्याचं काय करायचं आपल्याला? तर काय पाहिजे? देवाची कृपा. अहो पण देव सखा जरी आणि जगावघे कृपा करी. एकदा त्या देवाला आपलंसं केलं की सगळ्या कृपा होतील की. पण आपण त्या देवावरती विश्वास ठेवत नाही. हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावे माया संसाराची संपदा सुहळा, नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा ऐका. का सांगतोय? इथं तुम्ही वाजवलेली टाळी,
इथं तुम्ही घेतलेलं नामचिंतन, इथं तुम्ही ऐकलेलं कीर्तन, इथं नुसतं एकदा जरी रामकृष्ण ऐकलं, एकदा जरी नामचिंतन ऐकलं तर तये जोडी पार नाही. हो, येथील जे एक घडी तये जोडी पार नाही. तो भगवान परमात्मा आपलं चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, लहान मुलं आहेत इथं, लहान मुलं, मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाज सुद्धा कोणाला जातो? कोणाला जातो? देवाला जातो. कोणाला? बोला की. मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाज कोणाला जातो? देवाला. मुंगी केवढी असती? एवढी. केवढी असते मुंगी? बारीक असती का नाही? एकदम बारीक, दिसत सुद्धा नाही. तिचा पाय, तिचा पाय तुम्हाला, तिचा पाय त्याच्या सुद्धा इतका बारीक की आपल्याला दिसत सुद्धा नाही. मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, त्या पायातलं घुंगरू केवढं. झोपलात की काय तुम्ही? आणि त्या घुंगराचा आवाज कोणाला जातो? जाऊ का आळंदीला मी आता? हा, कोणाला जातो? याचा अर्थ एवढाच आहे, तुम्ही इथं चांगलं काम केलं, कोणतंही चांगलं काम, म्हणजे इथं कचरा जरी उचलला की त्याचा आवाज देवापर्यंत जातो. हो, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, लेकिन उसके कर्म ऐसे होने चाहिए व्यक्ति जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए. इतकं चांगलं काम करायचं आणि इतकं चांगलं भजन करायचं महाराज. आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. तो भगवान परमात्मा आपल्याकडे आला पाहिजे. संपदा सोहळा नावडे मनाला, याच्यात राहायचं, पण त्या देवाला आठवायचं. करे ते टकळा पंढरीचा. मग काय वाटतं अभंगाचं? जावे पंढरीसी आवडे मनासी, जावे पंढरीसी आवडे मनासी, आवडे मनासी, जावे
आषाढी हे संपदा सोहळा नावडे मनाला करी ते टकळा पंढरीचा काय आवडतं जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे आता शेवटचं सांगू तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या ऐका का आषाढी आणि कार्तिकीला जावं वाटतं ना जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे का म्हणतात त्याचं एकच कारण आहे एका ठिकाणी असं सांगितले काय सांगितले आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग तो भगवान परमात्मा म्हणतो ऐका ना भक्तांनो तुम्ही आषाढी आणि कार्तिकीला माझ्याकडे यायचं बरं तो भगवान परमात्मा आपली वाट पाहतो आणि अजून एक प्रमाण तुम्हाला सांगतो आणि माझी सेवा संपवतो एकच प्रमाण सांगतो किती आपण त्या देवाला आपलंसं केलं किती आपलंसं केलं साधू संतांनी एक गोड प्रमाणे आपण कसा परमार्थ केला पाहिजे सोप्या पद्धतीचा परमार्थ सांगतो महाराज ऐका तुझ्या मुरलीचा ध्वनी त्या देवाचा आवाज ऐकला भजनाचा आवाज ऐकला त्या देवाचं नामचिंतन ऐकलं की आपल्याला असं वाटलं पाहिजे कधी कीर्तनाला जाऊ कधी तिथं जाऊन टाळी वाजू कधी हरिपाठाला जाऊ मी मगाशी पाहिलं किती आपल्या महिला मंडळ छान हरिपाठ घेत होत्या किती छान हरिपाठ इथं चालला होता भजनाचा आवाज हरिपाठाचा आवाज आणि त्या गवळणींना मुरलीचा आवाज आला की कशी अवस्था व्हायची ऐका तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी विभळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरली कानारे कशी वाजवली मुरली काना कशी वाजवली मुरली काना कशी वाजवली मुरली ऐका त्या भजनाचा आवाज त्या देवाचा आवाज एकदा आपल्याला आला ना की आपण इथं थांबायचं नाही तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी विभळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरली कानारे कशी वाजवली मुरली काना कशी वाजवली मुरली काना कशी वाजवली मुरली असा का आवाज आला ना की कशाला इथं थांबा वाटते आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग अशा पद्धतीने सोप्या पद्धतीचा परमार्थ तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे ऐका आता सर्वांनी 1-2 मिनटं भजन आपल्याला करायचे त्याच्या अगोदर झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान ज्ञानोबरायाच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी थांबतो गोड असे सर्व वारकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आमचे तरुण सर्व मित्रमंडळ तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आपल्याही सर्वांच्या चरणावरती नतमस्तक यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा
जर आपल्याला आळंदीहून अशी मंडळी जर आणायची म्हटले ना, अशी मंडळी आळंदीहून जर आणायची म्हटली, टाळकरी मंडळी इथलेच आहेत का सर्व? हां, तर मला वाटतंय नक्कीच 2-3 लाख रुपये एवढे लागतील महाराज. पण ह्या टाळकरी मंडळीमुळं, आणि हे काय किती गोड आहेत बघा ना. पुन्हा धोत्रावरती शर्ट, टोपी, उपरणं, आणि छान टाळसुद्धा वाजवतायत. नुसतं उभा राहत नाहीत, छान तालात टाळ वाजवतायत महाराज. हो, गोड. सर्वांचे खूप खूप आभार. ज्ञानोबराय तुकोबराय नक्कीच आपलं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणून आपल्याही चरणावरती दंडवत. तेजस महाराज, आपण तर खूप छान भव्य दिव्य स्वरूप या सप्ताहाला आणलेलं आहे. आपलेही धन्यवाद. आमचे प्रतीक महाराज, आपलेही धन्यवाद. शिवाजी महाराज, आपल्या साथीमुळं हे सर्व शक्य होते, आहे की नाही? आपलेही धन्यवाद. या सर्वांना माझ्याकडून 1-1 रुपये बक्षीस आहे महाराज. हां, हो, तो रुपये चांदीच आहे. आता सोनं महाग झाले म्हणून चांदीचा लावला आता. तो रुपये चांदीच आहे. म्हणून हे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी बघा ना, कसं अजूनही त्यांनी कंबर बांधली महाराज. फडकऱ्याची लक्षणं आहेत. आम्ही सुद्धा आमचे वांगी संस्थानचे फडकरी, आम्ही तिथले फडकरी आहोत. म्हणजे आम्ही लहानच आहोत, पण त्या वारकऱ्यामध्ये राहिलेलो आहोत. काय वारकऱ्यांच्या चाली महाराज, काय गोड चाली हो, लय गोड चाली. आज फक्त मी जास्त म्हटलो, मी चिंतनाकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण की छंद भक्तीचा समोर होता ना. पुन्हा मग वर्षभर बघायचंच काम नाही आहे की नाही? म्हणून ही गोड मंडळी, काय संतवीर भंडातात त्या कराडकर असतील, आमचे उमेश महाराज असतील, संगीत विशारद राधाकृष्णजी गरडगुरुजी असतील, आता ज्यांचा 4 महिने चातुर्मास आमच्या घरी झाला असे आमचे श्रीगुरू नरेशजी बाबा ठाकरे असतील, यांच्या संगतीमुळे हे शक्य होतं आहे महाराज. ऐका, काय ज्ञानोबरायची कृपा असते, काय जगद्गुरूची कृपा असते. तुम्हाला सांगू, आमचं आळंदीहून गाव म्हणजे इथून कमीत कमी 500 ते 600 किलोमीटर आमचं गाव असेल, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या देशामध्ये ज्ञानोबरायने आमची ओळख पोहोच करून दिली महाराज. हो, आणि याच्याहीपेक्षा नवलाची गोष्ट सांगतो. ज्या वेळेस अयोध्येमध्ये रामलल्लाचं मंदिर झालं, मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून न्यासांचं पत्र आलं वारकरी संप्रदायामध्ये, आणि त्या पत्रामध्ये 5 वारकरी त्या अयोध्येमध्ये रामलल्लासमोर गर्भगृहामध्ये कोणते 5 वारकरी असतील, तर त्या 5 वारकऱ्यापैकी वारकरी गायन कोणाचं झालं असेल तर माझं झालं महाराज. हो, वारकरी गायन कुठं? जिथं आपल्याला 5 सेकंद उभा राहू देत नाहीत, तिथं आम्ही 2 तास वारकरी गायन करत होतो. आजही तुम्ही माझ्या इंस्टावरती गेलात, प्रवीण महाराज सोळंके टाकलं की तिथं अशा गोड चाली, गोड अशा काही जी वाक्य आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळतील. प्रवीण महाराज सोळंके टाकलं की अयोध्येतील तेथील सर्व फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. काय गर्भगृह आहे, काय तो रामलल्ला आहे, इतकं गोड. हे कशामुळं? हे फक्त ज्ञानोबरायच्या कृपेमुळं. म्हणून सर्वांनी कमीत कमी रोज 5 मिनटं भजन केलं पाहिजे. नित्य नियमनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजळी. वल्लभासहित लक्ष्मी आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी एकदा प्रेमाने मोठ्याने भजन करायचं आहे. सर्वांनी वरती हात करा. गोड असं भजन आपण सर्वजण करणार आहोत. आजपासून आपण 5 मिनटं त्या देवाचं भजन करा. आयुष्यभर तो भगवान परमात्मा आपल्याला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. ताटवरती हात, पलीकड उभा राहिलेली माणसं, सर्वांनी वरती हात. आपण कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहोत. उद्या माझ्या इंस्टावरती तुम्ही सर्वजण दिसणार आहात. म्हणून सर्वांनी आपला कुर्लाचा कार्यक्रम असा गाजला पाहिजे. हे सर्व वारकरी सर्वांनी एकदा ताट, आम्ही पुढं म्हणणार आणि तुम्ही सगळ्यांनी पाठीमागं जोरात म्हणायचं, आणि ही शिवा इथंच थांबवायची. हा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आवाज आवाज, एक टाळी, एक 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 एक, वा वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
हो